नमस्कार. जर तुम्ही महिला असाल आणि लांब केस ठेवण्याचे तुम्हाला आवडत असेल, तर हे सांगा, जेव्हा तुम्ही केस विंचरतात आणि तुमचे केस गळतात, तेव्हा तुम्ही त्या केसांचं काय करतात? तुम्ही पण इतर महिलांसारखं केस इकडे-तिकडे तर फेकत नाही ना? किंवा कचऱ्याच्या डब्यात तर टाकत नाही ना? तुम्ही पण ही चूक करत असाल तर सावधान होऊन जा. कारण यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात अनेक अडचणींना सामोरे जाऊ लागू शकते. तुम्ही पण शारीरिक, मानसिक आजारी राहत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा. तुमची सतत चिडचिड होत असेल, रागात राहत असाल किंवा आर्थिक, शारीरिक आणि मानसिक रूपात तुमची हानी तर होत नाही ना? यावर पंडितजी सांगतात की बऱ्याच महिला केस घरात कुठेही फेकून देतात. त्या महिलांच्या आयुष्यात अडचणी न बोलवताच येऊन लागतात आणि अशा महिलांवर नकारात्मक शक्ती कायमचीच वास करत असते. तर प्रश्न असा आहे, तुटलेल्या केसांचं काय करायचं? तुटलेले केस इकडे तिकडे फेकल्याने आपल्याला कोणत्या अडचणींना सामोरं जाऊ लागू शकतं? या सर्व प्रश्नांची उत्तरे ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. जेव्हाही महिलांच्या संदर्भात शृंगाराबाबत कोणतीही गोष्ट असते, तर हिंदू शास्त्रात समुद्रशास्त्र म्हणून एक पुस्तक आहे. त्यात महिलांविषयी अनेक गोष्टींची माहिती दिलेली आहे. जसं महिलांच्या स्वभावापासून तर शृंगाराबाबत प्रत्येक गोष्टीची माहिती दिलेली आहे. समुद्रशास्त्रात सांगितलं जातं की महिलांना माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं. महिलांचे केस हे त्यांच्या सौंदर्यात भर घालत असतात, तर माता लक्ष्मींचं देखील प्रतीक मानलं जातं. ज्या महिलांचे केस लांब असतात त्या महिलांवर माता लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होत असते आणि अशा महिला आपल्या जीवनात खूप प्रकारची प्रगती करत असतात. महिला आपल्या केसांसंदर्भात अनेक चुका करत असतात. जसं की बऱ्याच महिलांना माहिती नसतं की कधी केस धुणं योग्य आहे आणि बऱ्याच महिलांना हेही माहिती नसतं की आपले केस आपण कधी कापायला पाहिजे आणि कधी कापायला नको. आणि केसांसंदर्भात जे काही नियम आहेत ते बऱ्याच महिलांना माहिती नसतात. तर हिंदू धर्मात मान्यता आहे, आठवड्यातील 7ही दिवसांपैकी काही विशेष दिवशी आपले केस कापणे किंवा धुणे टाळले पाहिजे, कारण त्याचा परिणाम त्यांच्या परिवारावर होत असतो. तुम्ही नेहमीच लोकांना बोलताना ऐकलं असेल की महिलांनी मंगळवारी, गुरुवारी व शनिवारी केस धुणे टाळले पाहिजे आणि केस कापणं देखील या दिवसांमध्ये आपण टाळलं पाहिजे. तसंच बरेच जण सोमवारी केस धुणं देखील टाळत असतात. तसंच महिन्यातील असे काही दिवस सांगितले गेले आहे की त्या दिवशी देखील आपण केस धुणं टाळलं पाहिजे. जसं की अमावस्या, पौर्णिमा, एकादशी या दिवशी महिलांनी केस धुणं किंवा कापणं हे टाळलं पाहिजे. कारण की ज्योतिष सांगतात या दिवसांमध्ये चंद्र कला कमी जास्त होत असतात, त्यामुळे त्याचा आपल्या मनावर वेगळाच प्रभाव पडत असतो. नाहीतर शारीरिक तक्रारी उद्भवतात, तर परिवारावर परिणाम होत असतो. सुहासिनी महिलांनी सोमवारी शक्यतो केस धुवू नये आणि कापूही नये, कारण की यामुळे त्यांच्या पतीच्या प्रगतीमध्ये अडचणी येऊ शकतात. आणि जी सुहासिनी महिला मंगळवारी केस धुते तर त्यांच्या कुंडलीतील मंगळ ग्रह कमजोर होऊ शकतो व त्या संदर्भात त्यांना अडचणी येऊ शकतात आणि त्यांच्या आयुष्यात नकारात्मक प्रभाव वाढू लागतो. मंगळवारी महिलांनी आपले केस इकडे तिकडे फेकू नये आणि कचऱ्यात देखील टाकू नये किंवा कापूही नये, ही काळजी घ्यायची आहे. त्याचप्रमाणे ज्या महिलांचे लहान किंवा मोठे भाऊ बहीण असतील त्यांनी देखील मंगळवारी केस धुवायचे नाही आहेत, कारण मंगळ ग्रह हा आपल्या भाऊ बहिणींच्या संदर्भात असतो आणि ज्या महिला मंगळवारी आणि सोमवारी आपल्या केस धुतात अशा महिलांच्या भाऊ बहिणींच्या आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात. बुधवारी केस धुणं हे आपल्या धनसंपदा, ऐश्वर्य मिळवण्यासाठी तसेच व्यापारात वाढ होण्यासाठी खूपच फायदेशीर असतो. तसंच गुरुवारी केस धुणं व कापणं हे खूप अशुभ मानलं गेलं आहे. असं म्हटलं जातं की यामुळे घरात दारिद्र्य येतं, तसंच आर्थिक परिस्थिती देखील यामुळे खराब होऊन जाते. आपला खर्च वाढतो, तसेच आपला गुरुग्रह जो आपल्या श्रीमंती व वैभवाचे प्रतीक मानला जातो तो ग्रह कमजोर होऊन जातो.
ज्यामुळे तुम्ही राजाचे रंक देखील होऊ शकतात. आता पाहू, शुक्रवारी केस धुणं आणि कापण्यासाठी खूपच शुभ मानला जातो. माता लक्ष्मींचा हा दिवस असतो. जर तुम्ही केस कापलेस तर ते इकडे तिकडे पडू देऊ नका. तसेच ते कचऱ्यात देखील टाकू नका. यामुळे तुमची आर्थिक हानी देखील होऊ शकते. आणि शुक्रवारी जर तुम्ही तुमच्या केसांना धुवत असाल तर तुम्हाला शुक्रदेव आणि माता लक्ष्मींची कृपा आशीर्वाद मिळत असतात. ज्यामुळे तुमच्या घरात धनसंपदा, ऐश्वर्य, सुखसंपत्ती यांमध्ये वृद्धी होत असते. तसेच शनिवारी आणि रविवारी सुद्धा महिलांनी केस धुवू नये, कारण यामुळे कुंडलीत शनी, राहू, केतू कमजोर होतात. ज्यामुळे तुमच्या जीवनात शारीरिक, मानसिक, आर्थिक अडचणी येऊ शकतात. या व्यतिरिक्त अजून काही दिवस असतात, जसं की अमावस्या, पौर्णिमा, एकादशी या दिवशी देखील महिलांनी केस धुवू नये, कारण हेही दिवस महिलांसाठी केस धुण्यासाठी वर्जित मानले गेलेले आहेत. जर महिलांनी केस कापण्यासंदर्भात समुद्रशास्त्रामध्ये सांगितलेले गेले आहे की महिलांनी आपले केस कापले नाही पाहिजे, कारण महिलांचे केस हे माता लक्ष्मींच्या संदर्भात असतात. तुमचे केस जेवढे लांब असतील तेवढेच तुमच्यावर माता लक्ष्मींचा कृपा आशीर्वाद राहील व धनसंपत्ती व ऐश्वर्याची वाढ होत असते. आणि जर तुम्हाला तुमचे केस कापायचेच असतील तर लक्षात असू द्या की तुमचे केस कुठेही इतरत्र पडू देऊ नका किंवा कोणाच्या पायामध्ये येऊ देऊ नका. महिलांच्या केसांपासून तंत्रशास्त्र देखील केले जाते. जर महिलांचे केस एखाद्या तांत्रिक किंवा नकारात्मक शक्तीच्या हाती लागले तर अशाच केसांचा दुरुपयोग होऊ शकतो आणि तुमच्या तुटलेल्या केसांमुळे तुमच्या नकारात्मक शक्ती वास करू शकतात. म्हणून महिलांनी तुटलेल्या व कापलेल्या केसांना एकत्र करून ते एका खड्ड्यात माती टाकून दाबून टाका. असं करणं जमत नसेल तर तुम्ही केस कचऱ्यात फेकता तर त्या केसांवर थुंकून द्या. असं केल्याने कोणताही तांत्रिक किंवा नकारात्मक शक्तीचा तुमच्यावर प्रभाव पडत नाही. आशा आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.